नमस्कार. आज आपण एका अशा आर्थिक संस्थेबद्दल बोलणार आहोत जी जगातली सर्वात शक्तिशाली संस्थांपैकी एक आहे आणि तितकीच गुंतागुंतीची सुद्धा. हो, आपण बोलतोय जागतिक बँकेबद्दल. अच्छा, जागतिक बँक हा शब्द ऐकल्यावर आपल्या मनात काय येतं? म्हणजे संपूर्ण जगासाठी एकच मोठी बँक? पण थांबा, गोष्ट इतकी सोपी नाहीये. खरं वास्तव तर यापेक्षा खूपच इंटरेस्टिंग आहे. तर आजच्या या विश्लेषणात आपण काय काय पाहणार आहोत? बँकेपेक्षा ती वेगळी कशी आहे? तिची निर्मिती कधी आणि का झाली? तिचं मुख्य ध्येय काय आहे? तिच्यात कोणकोणत्या संस्था आहेत? आणि हो, तिचा कारभार नक्की चालवतो कोण? चला तर मग सुरू करूया पहिल्या भागापासून आणि समजून घेऊया की ही संस्था एका सामान्य बँकेपेक्षा कितीतरी पटीने वेगळी का आहे. फरक अगदी स्पष्ट आहे नाही का? आपल्या जवळची बँक व्यक्तींना किंवा कंपन्यांना कर्ज देते, पण जागतिक बँकेचा संबंध थेट देशांशी आहे. तिचं लक्ष आहे संपूर्ण देशांच्या आर्थिक विकासावर आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे गरिबी कमी करण्यावर. म्हणजे विचार करा, एका बाजूला स्थानिक ग्राहक आहेत तर दुसऱ्या बाजूला अख्खी विकसनशील राष्ट्र. बरं, जागतिक बँकेचं आजचं काम समजून घ्यायचं असेल तर आपल्याला इतिहासात थोडं मागे जावं लागेल. थेट दुसऱ्या महायुद्धाच्या काळात जेव्हा तिच्या निर्मितीची गरज निर्माण झाली. हे बघा, जुलै 1944 मध्ये ब्रेटन वुड्स परिषद झाली. इथेच एका नव्या जागतिक आर्थिक व्यवस्थेचा पाया घातला गेला आणि मग डिसेंबर 1945 मध्ये अधिकृतपणे जागतिक बँकेची स्थापना झाली. का? कारण युद्धाने उद्ध्वस्त झालेल्या जगाला पुन्हा उभं करण्यासाठी एका भक्कम आर्थिक आधाराची गरज होती. आणि ही गोष्ट खूप महत्त्वाची आहे. सुरुवातीला तिचं काम फक्त युरोपच्या पुनर्बांधणीपुरतं मर्यादित होतं, पण हळूहळू तिचं उद्दिष्ट खूप व्यापक झालं. आज तिचं ध्येय आहे संपूर्ण जगाचा विकास आणि गरिबीचं निर्मूलन. तर मग आज जागतिक बँक नक्की काय करते? तिचं आजचं ध्येय काय आहे आणि ते तिच्या मूळ उद्देशाशी कसं जोडलेलं आहे? चला पाहूया. हे एक वाक्य तिच्या कामाचं सार सांगतं. जागतिक बँक प्रामुख्याने विकसनशील देशांमध्ये आर्थिक विकास आणि गरिबी निर्मूलनासाठी काम करते. अगदी सोपं आणि सरळ. तिचं संपूर्ण लक्ष विकसनशील देशांवर आहे. पण हे काम ती करते कसं? तिची कार्यपद्धती पाहिली तर खरंच आश्चर्य वाटतं. बघा, ती विकासासाठी मोठमोठी कर्ज आणि अनुदानं देते, गरिबी कमी करण्यासाठी कार्यक्रमांना पैसा पुरवते, रस्ते, वीज, पाणी यांसारख्या पायाभूत सुविधांसाठी मदत करते. इतकंच नाही तर शिक्षण आणि आरोग्यासारख्या गोष्टींमध्येही गुंतवणूक करते. आणि हो, खाजगी क्षेत्राला प्रोत्साहन देण्यापासून ते हवामान बदलासारख्या मोठ्या समस्यांवर काम करण्यापर्यंत तिच्या कामाची व्याप्ती प्रचंड आहे. आता आपण एका अशा मुद्द्यावर येतोय जो कदाचित अनेकांना माहीत नसेल, आणि हाच या विश्लेषणाचा सर्वात महत्त्वाचा भाग आहे. तो म्हणजे जागतिक बँक ही एकच बँक किंवा एकच संस्था नाहीये. तर मग ती काय आहे? ती आहे 5 संस्थांचा एक गट. हो, 5. ह्या 5 वेगवेगळ्या संस्था मिळून जागतिक बँक समूह तयार होतो. याला आपण एक कुटुंब म्हणू शकतो, जिथे प्रत्येक सदस्याची एक खास जबाबदारी आहे. चला या कुटुंबातील सदस्यांना भेटूया. पहिला सदस्य आहे IBRD, म्हणजेच इंटरनॅशनल बँक फॉर रिकन्स्ट्रक्शन अँड डेव्हलपमेंट. ही बँकेची मूळ आणि सर्वात जुनी शाखा आहे. हिचं काम आहे मध्यम उत्पन्न आणि कर्ज फेडण्याची क्षमता असलेल्या गरीब देशांना कर्ज देणं. यानंतर येतो दुसरा सदस्य IDA, म्हणजेच इंटरनॅशनल डेव्हलपमेंट असोसिएशन. IDAचं काम तिथे सुरू होतं जिथे IBRD मदत करू शकत नाही. म्हणजे ही संस्था जगातल्या सर्वात गरीब देशांना मदत करते, आणि तीही व्याजमुक्त कर्ज किंवा थेट अनुदानाच्या स्वरूपात. आता तिसरा सदस्य आहे IFC, इंटरनॅशनल फायनान्स कॉर्पोरेशन. आणि हा खूपच वेगळा आहे. का? कारण तो सरकारांशी नाही तर थेट खाजगी कंपन्यांशी व्यवहार करतो. विकसनशील देशांमधल्या प्रायव्हेट बिझनेसला कर्ज, इक्विटी आणि सल्ला देण्याचं काम IFC करते. चौथा सदस्य आहे MIGA, म्हणजेच मल्टीलॅटरल इन्व्हेस्टमेंट गॅरंटी एजन्सी. हिचं काम एका इन्शुरन्स कंपनीसारखं आहे असं समजा. ती परदेशी गुंतवणूकदारांना राजकीय जोखमीपासून विमा संरक्षण देते. त्यामुळे काय होतं तर ते विकसनशील देशांमध्ये गुंतवणूक करायला घाबरत नाहीत. आणि या कुटुंबातला शेवटचा 5वा सदस्य आहे ICSID. हे आहे इंटरनॅशनल सेंटर फॉर सेटलमेंट ऑफ इन्व्हेस्टमेंट डिस्प्यूट्स. सोप्या भाषेत सांगायचं तर ही कायदेशीर बाजू सांभाळते. सरकार आणि परदेशी गुंतवणूकदारांमध्ये काही वाद झाला तर ती एक पंच म्हणून तो सोडवते. तर असे हे 5 सदस्य मिळून जागतिक बँकेचं काम चालतं. बरं, या 5 संस्था, इतका मोठा पसारा, हे सगळं चालवतं कोण? याच्यावर नियंत्रण कोणाचं असतं? चला त्याची प्रशासकीय रचना पाहूया. याची रचना मुख्यत्वे 3 टप्प्यांमध्ये आहे. सर्वात वरती आहे बोर्ड ऑफ गव्हर्नर्स. यात
प्रत्येक सदस्य देशाचा एक गव्हर्नर असतो आणि सगळे मोठे निर्णय इथेच घेतले जातात. त्यांच्या हाताखाली असतात 25 एक्झिक्युटिव्ह डिरेक्टर्स, जे रोजचं कामकाज आणि कर्ज मंजुरीचं काम पाहतात. आणि या सगळ्यांच्या वर म्हणजे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून एक अध्यक्ष असतो, जो संपूर्ण व्यवस्थापनासाठी जबाबदार असतो. म्हणजेच हे समजून घेणं महत्वाचं आहे की जागतिक बँक ही कुठल्या एका देशाची किंवा कंपनीची मालमत्ता नाहीये. ती एक प्रकारची भागीदारी आहे तिच्या सदस्य राष्ट्रांची. तिचा कारभार कसा चालेल, पैसा कुठे वापरला जाईल, यात प्रत्येक सदस्य देशाला आपलं मत मांडण्याचा अधिकार असतो. पण शेवटी एक प्रश्न उरतोच. 5 वेगवेगळ्या संस्था, एक जागतिक ध्येय, इतकी मोठी रचना, पण एवढं सगळं असूनही एक संस्था खरोखरच जगातली प्रचंड गरिबी पूर्णपणे संपवू शकते का? हा एक विचार करण्यासारखा प्रश्न आहे.